दुसऱ्या पायाची निखारे करी त्याची शांती कधी मिळलेली नाही. दिले हे जग दिले हरी सदा जन गणपती सो. राजा अत्यंत आदर्श त्याचं जीवन. कधीही त्याच्या राज्यामध्ये अवेळी पर्जन्यवृष्टी अकाली झाली नाही. कोणत्याही पुरुषाला युद्ध आपल्या पुत्राचा कधी वियोग नाही. कोणत्याही सौभाग्यवतीला अकाली वैधव्य आलं नाही असं आदर्श त्याचं राज्य. पण त्याला चिंता लागली हे माझं वैभव ही कीर्ती अशीच टिकेल का. हे लक्षात घ्या, मिळवणं सोपं टिकवणं अवघड आहे. सत्ता मिळवणं सोपं टिकवणं. पहिला नंबर मिळवणं ते सोपं म्हणता येत नाही, पण त्यातल्या त्यात कठीणता टिकवण्या. आणि याज्ञवल्क्यांनी त्याचे गुरु त्या जगताला सांगितलं मध्यमातच, एक कर राजा, तू मंगल मूर्तीची प्रार्थना कर, ध्यान कर, एक व्रत कर जीवनामध्ये. समर्थ आमचे म्हणाले आयुष्यात काहीतरी नेम पाहिजे, अति नेम करू नका पण नेमाशिवाय राहू नका. आता श्रावण महिना आहे, काहीतरी व्रत करा. काय करावं? पिवळे मंगळवार,
पांढरे बुधवार, कडी साखरेचे शुक्रवार, संतोषी माता, एक व्रत आहे आमच्या भागामध्ये अवचित मंगळवार. सोपं व्रत आहे. एखादीच्या घरी दुपारी 12 वाजता न सांगता जेवायला जायचं. कुंडले वा 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 वा. बहुतेक तुम्हाला त्याचा अनुभव दिसतोय. असं आहे. 365 दिवसापैकी 350 दिवस लोकांच्याच घरचं खायची सवय लागल्यामुळे 15 दिवस घरचं पचतच नाही हो. कुंडवलेकर महाराजांचं सांगणं, चातुर्मास्यात कांदा लसूण सोडणं सोपं आहे, पण माझ्याकडनं कोणाचं मन दुखावलं जाणार नाही असं बोलणं, अशी वाणीची तपश्चर्या करणं. एक लक्षात घ्या, तिथपर्यंत जायचं ध्येय असावं. साध्या साध्या गोष्टीतनं प्रारंभ. राजानं ठरवलं ते व्रत करायचं. राजानं काय करावं सांगितलं, मंगलमूर्तीची आराधना कर, प्रार्थना कर, ध्यान कर, आणि जे कोणी तुझ्या नगरीमध्ये येतील त्यांना गोदान, वस्त्रदान, सुवर्णदान, याच्यातही श्रेष्ठतम असणार असं अन्नदान तू कर. फक्त त्या व्रताचा, त्या नियमाचा तुला गर्व येता कामा नये. डबल अंडरलाईन. राजानं ते व्रत केलं, पण माणसाला थोडस काही मिळायला लागलं. पहा, एखाद्या झाडाला फळं यायला लागली की ते झाड नम्र होतं, आणि माणसाला काही मिळायला लागलं की तो ताठ होतो. फरक आहे हो. ते ज्यानं दिलंय त्याचं विस्मरण झालं की परिणाम दुःखाचाच. राजाला थोडी गची बाधा झाली. आता महापुरुषांना, अशा विदेही जनकाला, त्या राजाला जर गर्व झाला तर समाजातल्या बाकीच्या लोकांनी आदर्श घ्यायचा कोणाचा? महाजनो तेन गतस्स पंथा. काय करावं ती चिंता देवलोकांमध्ये लागली. आता या राजाला वठणीवर आणायला, योग्य ट्रॅक वरती आणायला काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि योग असा, या राजाच्या भेटीला या आमच्या गादीचे मूळ मालक, ज्यांना देवर्षी पदवी आहे, देवलोकात राहून ऋषी असून शांत देवर्षी, ब्रह्मज्ञानी असून ऋषी, ब्रह्मर्षी. आमच्या डोंबिवलीला एक गणेश मंदिर आहे बुवा, त्या मंदिराचे ट्रस्टी, त्यांचं आडनाव सप्तर्षी. मी ते आल्यानंतर म्हणत असतो, बाकीच्यांच्या कीर्तनाला एखादे ऋषी जातात, माझ्या कीर्तनाला सप्तर्षी. मंडळी, त्या गादीचे मालक देवर्षी नारद ते आले आणि त्यांनी पाहिलं, राजा तुझाच गौरव केला जातोय. ऐकून आणखी या जनकाला बरं वाटलं, अहंकाराला खत पाणी घातलं गेलं. महाराज तसा आहेच मी, तसा आहेच मी. नारदांनी विचार केला, आता याला भट्टीवर आणायचं असेल तर त्रैलोक्याचं मंगल करणारे, जे सगळ्या विघ्नातून त्या जीवाला मुक्त करणारे असे ते, त्यांना आपण थोडासा मिसकॉल द्यावा. आणि सांगितलं मंगलमूर्तीला नारदांनी, जाऊन पहा, समयी शिरकाले श्री गणेश पदवंदिये, जप तप धन्य मानिये, स्तवन करी मुनिवरे जसा या जनकाला जो अहंकार झालाय, गर्व झालेला आहे, त्याचा
परिहार आपण करावा, कारण रोग जेवढा मोठा तेवढा डॉक्टर स्पेशालिस्ट लागतो. आपण ते करावं. जनकाला झालेली अहंकाराची बाधा समाजाच्या धारणेसाठी उपयोगाची नाहीये. आणि अहंकारानं कोणाचं कल्याण झालं सांगा? मंगलमूर्तीने विचार केला, या राजानं व्रत केलंय, अनेकांना इच्छित दान देतोय, त्याचा गर्व झालाय, तो करतोय ते चांगलंय, पण सत्कर्माचाही अहंकार येऊ नये. 1.5 तास उभं राहणं त्याच्या भरवशावरती आहे. आज मी अमुकच सांगेन, आज मी अमुकच करेन म्हटल्यानंतर आडवा पडल्याशिवाय उभा राहणार नाही. भाविक हो, जर त्याला दीनबंधू करुणा सिंधू म्हणायचं, लाज राखायचं काम त्याच आहे. त्यानंच शक्ती नाही दिली तर सांगा. या जनकाला झालेली ही गची बाधा हानिकारक होती आणि त्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी बरं वेळीच सावध झालं पाहिजे. हो, रोग जर मर्यादेच्या बाहेर गेला तर पुन्हा अवघड नाही. आणि म्हणून या मंगलमूर्तीने ठरवलं, नारदा, आपण जगताचं कल्याण करणारे या जनकाला योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी मी आता एक लीला करतो. आणि भगवान श्री मंगलमूर्तीने काय केलं? स्वानंद मोहित भूतो, स्वानंद मोहित भूतो, स्वानंद मोहित भूतो. लक्षात घ्या, व्यक्तीच्या तपश्चर्येचं तेज लपत नाही. महापुरुषांच्या प्रतिमेच्या भोवती जी प्रभा असते, पहा प्रभा, वेगळं तेज म्हणून माऊली महाकैवल्य तेजा. उपासनेचं तेज चिरकाल टिकतं आणि फेअर अँड लवलीचं तेज बुवाच्या कीर्तनाच्या पूर्वरंगापर्यंत टिकतं. इथं सांगायला येणा बुवा नाहीये. 13 तारखेनंतर महाराष्ट्रात काय सांगायचं ते सांगायचं. चालू राहू द्या. मूर्ती ब्राह्मणाच्या वेशात आज या जनकाच्या घरी ते झाले. 12ची वेळ आहे. अनेकांना याचकांना जे इच्छित हवं होतं ते राजा देतोय. आणि यावेळी 12 वाजता ते अतिथी आले. हो, स्वागत वगैरे झालं. याने सांगितलं, राजा तुझी कीर्ती ऐकून आलोय, पण मी काय सांगू, फार दिवसाचा भुकेलेला आहे. जेवायला वाढशील, एक वेळेस मला जेवायला घालशील. राजा म्हणाला, भरल्या गाडीला सुपाचं ओझं काही जास्त असतं का? अहो, एवढ्या लोकांना मी अन्नदान करणारा, पाहिजे ते दान देणारा एका ब्राह्मणानं माझ्या घरी यावं आणि एक वेळचं भोजन मागावं. दिलं.
नाही नाही नाही, तसं नको राजा. संकल्प कर, एखाद्या अतिथीला जेवायला बोलवायचं आणि तो जर अर्धपोटी राहिला तर पाप येते. देशील ना? हो. आचारी, पाडके, वाडपे, गुजराती सगळ्यांना सांगितलं यांना तृप्त करा. पण तुम्हाला सांगतो अशी एकंदरीत त्याची ती स्थिती होती. वेशावरनं वाटलं काय खाईल, खाऊन खाऊन एखादा ब्राह्मण काय खाईल. पण तुम्हाला सांगतो दिसण्याचा आणि खाण्याचा काहीही संबंध नसतो. का? एखाद्या दिवशी कोणीतरी मला जेवायला बोलावून बघा, कुंडली कवरला गिराई परवडायचं नाही. काही काही ताकभाग खाऊन महाबळेश्वर असतात आणि एखादे पंच पक्वान्न खाऊन वाळकेश्वर. मंडळी, राजानं बसवलं जेवायला. काय सांगावं आता, राजाच्या दरबारात काय कमी असेल सांगा. अहो पक्वान ते लाडू एवढ्या पदार्थांची नावं उत्तरेकडे आलं कळत आहे. पक्वान ते लाडू की वरन मोठी सुरत जिलेबी भाजी जिलेबी भाजी गणभणे 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 शिरातन साम करंजा असं आग्रह करून वाढायला मी त्याच्या डाव्या बाजूला चटण्या, कोशिंबीर, रायती, भजी, पापड, चटण्या, वा 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 वा, उजवीकडे भाज्या, आमटी, कढी, काय काय पक्वान, वारे 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 वा 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 वा. पहिल्याच दिवशी तुम्हाला जेवायला घालतो म्हणजे बरं. शुक्रवार आहे आज. नलवयाच्या घरी तुळशी पत्र ठेवायला काय माझ्या बापाचं जातं. हवी गप्प. जिलेबी काय, घेवर काय, मोतीचूर काय, पुरणाची पोळी काय. आमच्या तुळजापूरला पुरणाची पोळी असते. विचारावं लागतं ऊपर चमडा नीचे चमडा अंदर पुरण कैसा डाला. रंगापुरती पिवळी असते. हो, मला खरंच सांगतो जे गुणाला आहे ते रूपाला असतं तसं नाही. पण जे रूपाला आहे ते गुणाला नाही. मंडळी, असा पक्वानाचा भेट, असा थाट जेवायला राजानं विचार केला. तृप्त व्हावा, काय माझ्याकडे कमी आहे. पण सामान्य होता का? सामान्य होता का? लंबोदर पीतांबर परमात्म्याला श्रद्धेनं एवढंच जर दिलं तर तृप्त हो. पत्रम पुष्पम फलम तोयम योगी भक्त्या प्रयच्छति. काय सांगावं, केलेला भात, आमटी, भजी, पापड, भांडी रिकामी, शिधा सुद्धा असं सगळं संपायला लागलं. किती दिवसाचा भुकेलाय, काय करावं, याला अन्न मिळालं का नाही, आला असेल कुठून. लोकांनी अंदाज बांधला महाराष्ट्रात आलेला असावा. काय सांगावं, काय सांगावं. आणि मंगलमूर्तीने एवढी परीक्षा घेतल्यावर आता तरी राजानं सावध व्हावं नको. आणि ज्या अर्थी एवढा माझा भांडार ग्रहातला शिधा साहित्य सगळं संपलं तरी हा ब्राह्मण पानावरतीच बसलेला आहे. याचा अर्थ हा ब्राह्मण सामान्य सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही महाराज. रघुनायका जन्म जन्मांतरीचा अहंभाव छेदून टाकी. राजा म्हणाला होतास तृप्त करेन, पण एका ब्राह्मणाचं तो पोट भरू शकला नाहीस. काय रे तुझं आजपर्यंत केलेलं सगळं सत्कर्म, सगळं पुण्य त्या व्रताचं आज पाण्यात गेलं. बघतो तुझ्या नगरीमध्ये कोणी आहे का मला तृप्त करणारा. राजा म्हणायला लागला एवढं माझं वैभव, एवढ्या भांडार ग्रहातला शिधा साहित्य सगळं संपलं तरी या ब्राह्मणाचं पोट भरलं नाही. आणि असा कोण माईचा लाल माझ्या नगरीत असेल. वर आता बाकीचे लोक सामान्य त्या कोणाकडे याचं पोट भरे. आकाशातून या पवित्र नदीतो भस्ताचला पांढरा. माध्यान्ह काळी आलेला की किती संध्याकाळ झालीये.
आणि तसाच निघाला हो, तसाच निघाला. बघतो राजा तुझ्या नगरीमध्ये. आणि नगरीच्या बाहेर बाहेर निघाल्यानंतर दूरवरती एक आश्रम होता. झोपडी कशाला म्हणावं, आश्रम होता. एक गाणपत्य उपासक जोडप होत. शिरस नावाचे ऋषी आणि त्यांची धर्मपत्नी विरोचना. आख्यान खूप मोठी पण एका दिवसात पूर्ण करायची. गाणपत्य उपासक जोडप होत. आणि कसे होते ते, अयाचित वृत्ती ते धरून राहती ते दोघे जण. अयाचित वृत्तीनं राहणं म्हणजे दुसऱ्यानं दिलं तर रात्रभर ते संग्रहाला ठेवायचं. आपल्या जागेत आपणच आंब्याचं झाड लावायचं, खत पाणी घालायचं, त्याला फळं आल्यानंतर पाडाचा आंबा खाली पडलेला दुसऱ्यानं कोणीतरी आपल्याला आणून दिला तरच घ्यायचा, नंतर आपण तो उचलायचा. असे कोणी आहेत का हो? माझं तेही माझं, दुसऱ्याचं तेही माझं नाही. असे ते दोघे दररोज या मंगलमूर्तीची आराधना करावी. आणि जे कोणी अतीत अभ्यागतीतील आले, अतीत अभ्यागते जामुने गिजो भूमिस्त यथा शक्याने तो सत्व गुण जाणावा. जे असेल ते श्रद्धेनं द्यावं. आणि हा ब्राह्मण, ही ब्राह्मण दैवता आश्रमाच्या तिथे आली. अरे कोणी माझी भूक भागवेल. राजा मागे 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 आलाच होता. पाहावं बरं कुठे हा जातोय ब्राह्मण. आणि या दोघांना काय आनंद झाला हो. मंगलमूर्तीची नित्य पूजा अर्चा करावी. कोणतीही कामना नाही, गरजाच काही नाही, हवेपणाची हाव नाही, काही नाही. आज त्या तपाचं, त्या भक्तीचं फळ देण्यासाठी ही दैवता आलेली आहे. कोणतंही दैवत आपल्या भक्तीचं ऋण ठेवून घेत नाही. आज नाहीतरी उद्या फळ मिळतच हो. एखादं सत्कर्म करा, पेरायचं हातात आहे, कधीतरी ते उगवल्याशिवाय राहणार नाही नाही नाही. काय आनंद झाला हो. दोघेही धावले, नमस्कार केला. मी भुकेले नाही ते असेल. स्वामी विवेकानंद म्हणायचे, जगाच्या बाजारातली अशी पहिली संस्कृती आपली आहे, दारी आलेल्या अतिथीला देव मानणारी. हिंदुस्थानात आणि आपण आपल्या धर्मात थोडासा विचार करा, काय श्रेष्ठ संस्कृती. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, पण नव्हे नव्हे अतिथी देव भव. कोणीतरी अतिथी आलाय, कोण कोणत्या रूपात येईल. आणून बसवलं, आसन टाकलं, काय द्यावं आता. लंबोदर गिरिजा, लंबोदर गिरिजा, आमच्या कार्य आलेला हा अतिथी तृप्त होते. काय होतं, मंगलमूर्तीची पूजा करून मस्तकावरती काही दुर्वा अर्पण केल्या होत्या. त्याच दुर्वांचा रस त्या विरोचनेनं काढला. एवढ्याशा भांड्यात औषध काढा घेताना तरी जास्त असेल, तो रस या ब्राह्मणाला दिला आणि सांगितलं, हे ब्राह्मण देवता, एवढ्यानं आपण तृप्त व्हावं. राजा बघतोच आहे काय होतंय. आणि या ब्राह्मणानं तो रस प्राशन करण्याचं निमित्त, आणि काय सांगावं हो, तो रस इथून पोटात जाण्याचं निमित्त त्रैलोक्यात धुमधुमून जावे अशी ते देत तो आवाज. राजाला आता कळलं हे काहीतरी ओळखायला काहीतरी वेगळं आहे. आणि नाटकाचा पडदा पडावा तसा वेश बदलला. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत वेसारे.
त्या ऋषींना, त्या ऋषीपत्नीला उपास्य दैवतेनं दर्शन दिलं. राजाचा अहंकार गरुड पडला. चुकलो प्रभू, चुकलो. आपल्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. ही वृथा अहंता मी धारण केली, क्षमा करा. शेवटी राजाच्याही जीवनात पुढे मंगलता आली. राजा, तू केलेल्या व्रताचा अहंकार घेऊ नको रे. बस एवढा तू ज्ञानी निदेही आणि याचा तुला का गर्व झाला. हे व्रत पुढे राजाचंही सिद्धीला गेलं. मंगलमूर्तींनी कृपा केली. त्या गणपत्य उपासकांना दर्शन दिलं. ज्याचं ध्यान करावं, ज्याला गावं, त्या दैवतांना दर्शन देण्यासाठी नाही, यांचं दर्शन घेण्यासाठी यावं. याच्या इतकं भाग्य कोणतं हो. धन्य ते गणपत्य उपासक त्रिशिरस्थानी विरोचना. राजा जनकही धन्य. त्याच्या जीवनात पुढे मंगलताच आली. त्याचा गर्वही गरुड पडला. अत्यंत कल्याण झालं. ते कल्याण कशानं साधायचंय याचं साध